नमस्कार, गोवा बियॉन्ड बीचेस में आप सबका स्वागत है। मैं शनाया शेट्टी और आप सबको शिव जयंती की ढेर सारी शुभकामनाएं। छत्रपति शिवाजी महाराज के बारे में जितना कहा जाए उतना कम है। छत्रपति शिवाजी महाराज एक शासक ही नहीं बल्कि करोड़ों लोगों के दिलों में विचार बनकर जीवित है। उनकी सोच में कुछ ऐसा था कि उन्होंने पूरे युगों की दिशा और दशा को बदल डाला। जब हम छत्रपति शिवाजी महाराज की जय जयकार करते हैं तो हमारे दिलों में, हमारे शरीर में अभिमान और शौर्यता का अनुभव होता है। उनके नाम में इतनी ताकत है कि आज भी हमें बुराई के खिलाफ आवाज़ उठाने का आत्मविश्वास मिलता है। छत्रपति शिवाजी महाराज इतने महान थे कि उनकी महानता का प्रभाव हम सदियों बाद भी महसूस कर सकते हैं। मेरे लिए तो छत्रपति शिवाजी महाराज भगवान का अंश है, जो भगवान ने इस धरती पे भेजा जब पाप बढ़ने लगा था। बुराई को मिटाने के लिए छत्रपति शिवाजी महाराज इस धरती पे आए और हम सब का आत्मविश्वास बढ़ा दिया। आज अगर हमारे मंदिर सुरक्षित है तो उसमें छत्रपति शिवाजी महाराज का सबसे बड़ा योगदान है। आज हम आए हैं पेडणे गोवा के श्री भगवती हाई स्कूल में, जहां आज शिव जयंती के अवसर पर भव्य कार्यक्रम टीचर्स और स्टूडेंट्स के द्वारा आयोजित किया जा रहा है। यह वीडियो अंत तक ज़रूर देखिए और स्कूल के बच्चों का अभिनय का आनंद लीजिए। आप देख सकते हो सभी गर्ल्स स्टूडेंट ट्रेडिशनल साड़ी और गहने पहनकर, हाथ में दीपक और फूलों की थाली लेकर छत्रपति शिवाजी महाराज के स्वागत में बड़ी उत्साह और आनंद से खड़ी है। और सभी लड़के ट्रेडिशनल कुर्ता पजामा पहनकर, सर पे ट्रेडिशनल टोपी पहनकर, हाथ में भाला लेकर छत्रपति शिवाजी महाराज के मावड़े बनकर छत्रपति शिवाजी महाराज के स्वागत में बड़े उत्साह से खड़े हैं। राजा होता, झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता। आले किती गेले किती, उडून गेले भरारा, संपला नाही अणु संपणारही नाही माझ्या शिवबाचा दरारा। सन्माननीय मुख्याध्यापक, आदरणीय गुरुजन वर्ग, पालक, पत्रकार आणि माझ्या प्रिय शिवभक्त मित्रमैत्रिणींनो, आज आपणा सर्वांसाठी अत्यंत अभिमानास्पद आणि आनंदाचा दिवस आहे। कारण आज आपण हिंदवी स्वराज्य संस्थापक, लोककल्याणकारी राजा, स्वराज्य रक्षक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करत आहोत। सर्वप्रथम मी आपणा सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करते। आमच्या प्रशालेचे मुख्याध्यापक श्री गवस सर, ज्येष्ठ शिक्षिका सौ प्रीतम टीचर, सौ कांचन टीचर, प्राथमिक विभागाच्या शिक्षिका सौ विंदा टीचर, सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख श्री दामोदर सर, शिवजयंती कार्यक्रम प्रमुख सौ मनोजा टीचर व उमेश कोटकर सर यांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करून तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची विधिवत सुरुवात करावी।
जैसे ही छत्रपति शिवाजी महाराज का आगमन हुआ, सभी ने फूल बरसाकर उनका भव्य स्वागत किया। छत्रपति शिवाजी महाराज के आगमन की खुशी हर एक के चेहरे पे छलक रही थी। सभी महाराज का अपने सिंहासन पर विराजमान होने का लम्हा अपने आँखों में हमेशा के लिए कैद करना चाहते थे। मुझे कुछ समय तक ऐसा लगा कि मैं सच में छत्रपति शिवाजी महाराज के दरबार में खड़ी हूँ। जय भवानी, जय भवानी, छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति शिवाजी महाराज की, हर हर, हर हर, हर हर। जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती. अरे मरणाला कुणाची भीती. आदर्श आमचे राजे शिवछत्रपती. मित्रांनो, शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आपल्या समोर संवाद सादर करणार आहे कुमार श्रेयन काळोजी. मध्ये मला वीर गतीला गेलेला प्रत्येक मावळा दिसत आहे. बाजी प्रभू, तानाजी मालुसरे, सूर्याजी काकडे, मुरारबाजी. आजही आठवते आहे आम्हास आमच्या सवंगड्यांसह रोहिडेश्वराच्या मंदिरात घेतलेली स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा. जिजाऊमा साहेबांच्या आणि दादोजी कोंड देवांच्या मार्गदर्शनात आणि संस्कारात घडत केलेले आमचे बालपण. यातून मनात रुजवण झाली मातृभूमीच्या बांधिलकीची, रयतेच्या रक्षणाची आणि स्वराज्य स्थापनेच्या प्रेरणेची. आमची पवित्र मंदिरे उद्ध्वस्त करणाऱ्या उन्मत्त सुलखानाचा जेव्हा आम्ही वाघनखांनी गोथा बाहेर काढला तेव्हा आठवतो आमचा जीव वाचवण्यासाठी जीवा महाले संभाजी कावजी या आमच्या सवंगड्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून केलेला धाडसी पराक्रम. पावनखिंडीची ती घनघोर लढाई. मी आठवतात बाजी प्रभू देशपांडे आणि त्यांच्या बांदल सेनेचा अतुलनीय पराक्रम. आम्ही पन्हाळ्याहून विशाळगडाकडे पोचतो. सिद्धी जौहरच्या फौजेला खिंडीत रोखून आमच्या पायी जीवाचे बलिदान देणारे बाजी प्रभू. लाखोंची फौज घेऊन स्वराज्यावर आक्रमण करणाऱ्या शाहिस्ते खानाला अत्तल घडवली ती आमच्या शूर, निडर आणि धाडसी मावळ्यांनी. लाल महालात घुसून आम्ही केलेल्या वाराने त्याची बोटे छाटली. तेव्हा त्याच्या सैन्याची धूळथाळ करणाऱ्या आमच्या मावळ मराठ्यांचे शौर्य आम्हास आठवते. आजही आम्हास आठवतो आमचा सिंह तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, ज्यांनी अवघे मावळे घेऊन कोंढाणा जिंकला. अशा बिकट वाटेवर चालण्याचं भाग्य आपल्या सारख्या भाग्यवंतांनाच लाभतं आणि अशाच भाग्यवंतांची नावं इतिहास अभिमानाने आपल्या कपाळावर मिरवतो. माझ्या मावळ मराठ्यांनो, या स्वराज्याचे मालक तुम्ही आहात. आम्हाला हवी आहे फक्त अस्मिता. मी शिवाजी शहाजी भोसले पृथ्वीवर संचार करणाऱ्या सर्व अमंग नरपशूंचा नायनाट करण्यासाठी परमात्म्याशी वचनबद्ध होत आहे.
मी भूपती, ही भूमी माझी पत्नी आणि रयत माझी लेकरे. म्हणून मी रयतेचा पित्याच्या मायेने प्रतिपाल करेन. माझे शासन हे निपक्षपाती आणि विनयशील असेल. स्वर्गीचा आनंद पृथ्वीवर नांदावा म्हणून हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. स्वराज्य हे टोळीवर आलेल्या धगधगत्या सूर्यासारखं आहे. ते कायम धगधगतच राहिलं पाहिजे. परकीय आक्रमणांच्या काळ रात्री येतच राहतील. कधी यवन, डच, पोर्तुगीज तर कधी मोगल. पण या काळ रात्री मधोमध चिडायच्या हाताच्या तलवारीच्या टोकावर स्वराज्य टिकवायचं. कारण हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. माझ्या वीरांनो, ही भूमी तुमची आहे. इथे नांदणारी प्रत्येक स्त्री ही आई बहिणीसारखी आहे आणि तिचं रक्षण करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. स्वराज्याची शान आणि भगव्याचा मान अबाधित राहील असंच वर्तन ठेवायचं. स्वराज्याकडे जर कोणी वाकड्या नजरेनं पाहिलं तर त्याची कळ केली जाणार नाही. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. निशाणी है तो शिवनेरी किल्ला एक शेर की कहाणी है. शिवरायांबद्दल आपल्या समोर भाषण सादर करणार आहे कुमार मनीष परब. परंपरा ही शूरवीरांची, नररत्नांची खाण. इथे निपजले राजे योद्धे, मुत्सद्दी विद्वान. आपला भारत देश हा नररत्नांची खाण आहे. या खाणीमध्ये असंख्य अशी नररत्ने जन्मली. त्यांच्या कलेने आणि कर्तृत्वाने ही भारत भूमी पावन झाली. या पुण्यभूमीवर कित्येक महत्वाकांक्षी सत्ता दिशेने आक्रमणे करून जुलमी सत्ता स्थापन केली. या जुलमी राजवाटीमुळे जनतेची ससे होलपड होत होती. सर्वत्र अधर्म अराजकता माजली होती. अशा वेळी अनेकांनी परमेश्वराच्या अवताराची वाट पाहिली. भगवद्गीतेमध्ये जसे भगवंतांनी सांगितले आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य संभवामि युगे युगे. म्हणजेच जेव्हा जेव्हा धर्म संकटात सापडेल तेव्हा मी अवतार घेईन. इसवी सन 1000च्या सुमारास परकीय सत्तांनी आक्रमण करून स्वाऱ्या लुटमार सुरू केली होती. अशा वेळी एक दैदिप्यमान व्यक्तित्व महाराष्ट्रात जन्माला आले. शिवरायांचा जन्म झाला तो सोन्याचा दिवस होता. फाल्गुन वद्द तृतीय शके 1551 इंग्रजी कालगणनेनुसार 19 फेब्रुवारी 630 शिवनेरी किल्ल्यावर देवी शिवाईचे मंदिर आहे म्हणून बाळाचे नाव शिवाजी ठेवण्यात आले. त्यांचे वडील शहाजीराजे भोसले निजामशहाच्या दरबारात होते. त्यामुळे शिवरायांची संपूर्ण जबाबदारी त्यांची आई जिजाबाई यांनी सांभाळली. लहानपणी जिजाबाई यांनी शिवरायांना सुसंस्काराचं बाळकडू पाजलं, तर गुरु दादाजी कोंडदेव यांनी शिवबाला युद्धकलेत पारंगत केले. त्यांच्या कर्तृत्वाला वाव मिळावा यासाठी शहाजीराजांनी त्यांचे पुणे स्थलांतर केले. त्या काळी पुणे शहर मोगलांनी उद्ध्वस्त केले होते. ते पुन्हा वैभव संपन्न करण्यासाठी तेथील जनतेमध्ये विश्वास निर्माण करणे आवश्यक होते. म्हणून महाराजांनी सोन्याचा फाळ असलेल्या नांगराने पुण्याची भूमी नांगरली आणि लोकांमध्ये जिद्द निर्माण केली. सन 1645 साली वयाच्या 15व्या वर्षी महाराजांनी रोयडा किल्ला ताब्यात घेतला. रोयडेश्वरावर स्वतःची करंगळी कापून रक्ताभिषेक केला व स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. मूठभर मावळे गोळा करून त्यांना लढाईचे शिक्षण दिले. तोरणागड ताब्यात घेऊन जणू महाराजांनी स्वराज्याचे तोरणच बांधले. शिवाजी महाराज एक कुशल संघटक होते. प्रत्येक माणसाचे गुण निरखून त्यांनी विश्वासू माणसे गोळा केली. अशा प्रकारे त्यांनी जीवास जीव देणारी माणसे गोळा केली. कार्यभार कसा साधावा हे शिकावे तर महाराजांकडूनच. दिल्लीचे बादशाह औरंगजेबाने महाराजांना भेटीसाठी आग्रा इथे बोलावले व अपमानित करून कैदेत टाकले. अशा प्रसंगी सुद्धा ते विचलित झाले नाही. आपला मुलगा संभाजी याच्यासह मिठाईच्या पेटऱ्यातून सुरक्षितपणे पसार झाले.
बादशहाच्या हातावर तुरी देऊन महाराज कधी निसटले हे मुघल सैन्यांना कळले नाही. महाराज राजगडावर असताना शाहिस्तेखान पुण्यात धुमाकूळ घालत होता. महाराज निवडक मावळ्यांसह लाल महालात घुसले. विजेच्या चपळाईने समशेर चालून महाराजांनी पडणाऱ्या शाहिस्तेखानाची बोटे छाटून टाकली. प्राणावर आले ते बोटांवर निभावले असे म्हणून शाहिस्तेखान पळून गेला. राज्यावर अनेक संकटे आली, पण महाराजांनी प्रत्येक संकटाला शौर्याने तोंड दिले. जिथे शक्ती कमी पडली तिथे युक्तीचा उपयोग करून महाराज सिद्धी जोरच्या बेड्यातून सुखरूपपणे बाहेर पडले. खरंच त्यांच्यासारखा धाडसी व मुत्सद्दी सेनानायक सापडणे केवळ दुर्मिळच. शिवरायांचे सारे शत्रू बलाढ्य होते. त्यांच्याजवळ अफाट फौजफाटा, भरपूर दारुगोळा होता. अशा वेळी शत्रूची सरळ सामना करणे महाकठीण. मग अशा वेळी महाराजांनी गलमिकावा या कूटनीतीचा वापर केला. शत्रू गाफील असताना त्यांच्यावर हल्ला करून त्यांची दाणादाण उडवली. किल्ल्यांशिवाय कसले राज्य, ज्याचे किल्ले त्याचे राज्य हे ध्यानात ठेवून महाराजांनी अनेक किल्ले तसेच सागरी दुर्गही बांधले. स्वराज्याचा कारभार चालवण्यासाठी शत्रूच्या मुलुखावर स्वाऱ्या करून त्यांच्या उत्पन्नाचा चौथा भाग घेत त्या चौथाही म्हणत. हे शिवरायांच्या मुत्सद्दीगिरीचे उत्तम उदाहरण आहे. सिद्धी, पोर्तुगीज, इंग्रज यांच्यापासून धोका आहे हे ओळखून आरमारदार उभारले. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग यासारखे सागरी दुर्ग बांधले. शिवरायांचे आरमारदल हे मध्ययुगीन भारतातील पहिल्या आरमार होय. या अर्थाने शिवाजी महाराज भारतातील आरमार दलाचे जनक मानले जातात. त्याचबरोबर महाराजांनी आपली युद्धनौकाही बांधल्या. आपली कुलदेवता भवानी देवीवर त्यांची अपार श्रद्धा होती. साधू संतांचा हिंदू धर्माचे रक्षण करण्यासोबत त्यांनी इतर धर्मांचाही आदर केला. राजकारभारात हिंदू मुसलमान असा भेदभाव केला नाही. यातून त्यांची धर्मनिरपेक्षता दिसून येते. सज्जनांना राखावे, दुर्जनांना ठेचावे हाच त्यांचा बाळा होता. राज्यकारभारात मराठी शब्द वापरता यावे यासाठी त्यांनी राज्य व्यापार कोश तयार करून घेतला. स्वराज्य निर्माण झाले हे जगाला कळावे. सन 1674 मध्ये राज्याभिषेकाचा सोहळा रायगडवर संपन्न झाला. अशा प्रकारे शिवाजी महाराज छत्रपती झाले. राज्यकारभाराचे काम व्यवस्थित चालावे म्हणून शिवरायांनी राज्यकारभाराची 8 खात्यात विभागणी केली, ज्याला अष्टप्रधान मंडळ असे म्हणतात. महाराजांचे अष्टप्रधान मंडळ आधुनिक जगातील लोकशाहीचे उत्तम उदाहरण म्हणता येईल. अवघ्या 50 वर्षाचे जीवन जगले शिवाजी महाराज आजही आपल्या प्रेरणादायी आहेत. 3 एप्रिल 680 या दिवशी रायगडावर राजाने समाधी घेतली. शिवाजी महाराज हे शब्द उच्चारताना अंगात एक शक्ती, स्फूर्ती संचारते. देशप्रेम उफाळून येतो. आदर्श पुत्र, सावधनेचा कुशल संघटक, लोककल्याणकारी प्रकाशक, हुकमती लढावया, सज्जनांचा कैवारी व दुर्जनांचा कर्दनकाळ आणि एक नव्या युगाचा निर्माता असे शिवरायांचे आदर्श व्यक्तिमत्वाचे कितीतरी तेजस्वी पैलू आहेत. खरंच शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने राष्ट्रपुरुष होते. हे सारे पाहिले की पुन्हा पुन्हा मनावसे वाटते. शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचा 8वावा साक्षेप भूमंडळी. धन्यवाद. धन्यवाद मनीष. जाणता शिवाजी राजा असा एकच होऊन गेला, इतिहासाच्या पानामध्ये नाव आपले कोरून गेला. मित्र हो, छत्रपती शिवरायांबद्दल आता आपल्या समोर कविता सादर करणार आहे कुमार अष्टव सावंत. शिवनेरीच्या कडे कपारी नाद तोफांचा गुंजला. थोर जिजाऊंच्या पोटी राजा शिवछत्रपती हा जन्मला. लहानपणीच किल्ले जिंकून दिले स्वराज्याला. हाती घेऊन तलवारीला अभिषेक केला देवी भवानीला. जीवापाड जपले यांनी मराठमोळ्या भव्याला. शक्ती आणि युक्तीने हरवले यांनी खानाला. दुःख सोसले खूप मात्र सुखी ठेवले रयतेला. मावळ्यांना सोबत घेऊन यांनी काबीज केले दिल्लीला. मराठा म्हणून जन्मलो याचा अभिमान आहे आम्हाला. पाऊल तुमचे लागले या पावन पवित्र भूमीला. पुण्याई तुमची नेहमी असू दे एवढीच इच्छा देवाला. मुजरा करतो वाकून माझ्या शिवछत्रपती राजाला. माझ्या शिवछत्रपती राजाला. जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद अष्टव.
शिवरायांची शाळ्या गाथा ही पोवाड्यातून सादर केली जाते. अंगावर शहाऱ्या आणणारा पोवाडा आपल्या समोर सादर करणार आहेत आमचे संगीत समूहचे विद्यार्थी. प्रताप शिवरायांचा 8वा साक्षेप भूमंडळी धन्यवाद मनीष. जाणता शिवाजी राजा असा एकच होऊन गेला, इतिहासाच्या पानामध्ये नाव आपले कोरून गेला. मित्र हो, छत्रपती शिवरायांबद्दल आता आपल्या समोर कविता सादर करणार आहे कुमार अष्टव सावंत. शिवनेरीच्या कडे कपारी नाद तोफांचा गुंजला, थोर जिजाऊंच्या पोटी राजा शिवछत्रपती हा जन्मला. लहानपणीच किल्ले जिंकून दिले स्वराज्याला, हाती घेऊन तलवारीला अभिषेक केला देवी भवानीला. जीवापाड जखमी यांनी मराठमोळ्या भव्याला, शक्ती आणि युक्तीने हरवले यांनी खानाला. दुःख सोसले खूप मात्र सुखी ठेवले रयतेला, मावळ्यांना सोबत घेऊन यांनी काबीज केले दिल्लीला. मराठा म्हणून जन्मलो याचा अभिमान आहे आम्हाला, पाऊल तुमचे लागले या पावन पवित्र भूमीला. पुण्याई तुमचे नेहमी असू दे एवढीच इच्छा देवाला, मुजरा करतो वाकून माझ्या शिवछत्रपती राजाला, माझ्या शिवछत्रपती राजाला. जय भवानी, जय शिवाजी. शिवरायांची शाळ्या गाथा ही पोवाड्यातून सादर केली जाते. अंगावर शहाऱ्या आणणारा पोवाडा आपल्या समोर सादर करणार आहेत आमचे संगीत समूहचे विद्यार्थी. महाराजांची, शिवाजी महाराजांची. महाराजांची कीर्ती बेफाम, महाराजांची कीर्ती बेफाम, बाला बालांना फुटला घाम, याला कोण घालली असताना दरबारी पोचती बेगम. अडी बेगम म्हणजे अली आदिलशाची आई बरं का. नजरेत तिच्या अंगारा दरबार झाला गपगारा, कुणी घेईना पुढाकारा, साऱ्यानेच मानली हारा. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला हम लाएंगे शिवाजी को. त्याने विडा उचलला, नाव त्याचा अफजल खाना. नाव त्याचा अफजल खाना, जिथं जागता जणू शैताना. खान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून. कौतिक झाले दरबाराचे, खान निघाला मोठ्या गुरमीत. त्याचा घोडा दाळ पायदळा, बघ फाटलाही बघतळा. अंगी हातीचा बळा, पाहणारा कापे तळतळा. वाटेत भेटेल त्याला चिरडील, त्याची खानाची सेना निघाली. गावं लुटली, देवळं उद्ध्वस्त केली, आया बहिणींची अब्रू लुटली. कोण रोखणारे वादळ, आता शिवबाचं काही खरं नाही. इकडं निजाम, इकडं मोगल, पलीकडे इंग्रज. जो तो हेच बोलू लागला, राजाची सेना मुठभर. खानाला कसा थोपणार, काय लढावा होणार. चिंतेत पंत सरदार, पण आई जिजाऊ काय म्हणाला. केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनाचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहतर, पण व्याडपणे पडून जाऊन मराठी मुलांचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वागिणीचा तो श्यामा, आपला पुत्र आणि मराठी मुलकाला स्वाभिमान विजय लावूनच परत येईल. अशा वागिणीचा तो श्यामा, त्यांनी माल कसा ठेचावा. डोक्यात त्याने मी कावा, बेटीचा द्यायला सांगावा. प्रतापगडावर आमने सामने बेटीचा सांगावा. खानानं हसत कबूल केला. दिवस ठरला न ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खाना. प्रतापगडच्या
कशी खाण आला बेगुमान त्यास नाही जाण शिवाजी राजाच्या करामतीची शिवाजी राजाच्या करामतीची शिवाजी राजाच्या करामतीची त्यास नाही जाणीव शक्तीची त्यास नाही जाणीव शक्तीची करील काही कल्पना युक्तीची रजी जी 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 करील काही कल्पना युक्तीची रजी जी 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 करील काही कल्पना युक्तीची रजी जी 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 खानाच्या भेटीसाठी महाराजांनी एक शानियाना उभारला होता बेटीसाठी छान उभारीला बेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियानाला आणि अशा या शामियानात कान डौलत डुलात आला कान डौलत डुलात आला सय्यदान त्यांच्या संगतीला शिवबाच्या संगती माला राजाला पाहून खान म्हणतो कसा शिवाजी आओ हमारे घर लग जाओ काना कमारी तो असली हाक मारी तो असली रोखून नजारा गौरी जिरा जिरा जी 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 जिरा जिरा जी 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 जिरा जिरा जी 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 खानाने राजाला आलिंगन दिलं अन दगा केला कानदाभिमान मानला कानदाभिमान मानला कटरी सवार त्याने केला शिवबाज संगती माला करताना आवाज झाला खान येडपडला इतक्यात महाराजांनी पोट मंदी बिछाव ढकलला वाघनखांचा मारा केला प्रतापगडचे युद्ध झाले प्रतापगडचे युद्ध झाले प्रतापगडचे युद्ध झाले प्रतापगडचे युद्ध झाले रक्त सांडले पार सर गेले पावन केला कृष्णचा घाट लावली गुलामीची होवाट मराठी शाहीचा मांडला थाट जी 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 मराठी शाहीचा मांडला थाट जी 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 मराठी शाहीचा मांडला थाट जी 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 की त्यांनी या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करावे. इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर अधिराज्य करणारा राजा म्हणजेच ज्याचं नाव भारताच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी लिहिलं गेलं ते म्हणजे श्रीमंत योगी हिंदवी स्वराज्य संस्थापक, ज्यांचं नाव घेताना छाती अभिमानाने फुटते आणि आदरानं मस्तक झुकते, ते म्हणजे श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज. आज 19 फेब्रुवारी तारखेप्रमाणे आज शिवनेरी किल्ल्यावर बाळ शिवरायाचा जन्म झाला होता. तो सोन्याचा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला. मित्रहो, शिवजयंतीच्या या सोहळ्यानिमित्त इथे उपस्थित माझे सहकारी शिक्षक वर्ग, पालक, विद्यार्थी मित्र, पत्रकार बंधू आणि सर्व शिवप्रेमींचं मी आमच्या प्रशालेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. आमचं निमंत्रण स्वीकारून पत्रकार बंधू इथे वेळीच उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करणं क्रमप्राप्त आहे. शिवजयंती सोहळ्याचे प्रमुख माननीय श्री
उमेश कोटकर यांना मी विनंती करतो की पत्रकार बंधूंना गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत करावं. श्री विनोद मेथर, श्री प्रकाश तावणेकर आणि गोवा बियॉन्ड द बीचीस या युट्यूब चॅनलच्या प्रतिनिधी सौ शनया शेट्टी. धन्यवाद. मित्र हो, 19 एप्रिल 1630 रोजी शिवाजी महाराजांचा जन्म झाला. या प्रसंगी शिवरायांच्या चारित्र्यातील काही मोजके पैलू यावर मी मनोगत व्यक्त करणार आहे. तसं बघायला गेलो तर शिवाजी महाराजांचं बालपण हे सर्वसामान्य बाळाप्रमाणे झालं. बालपणी खडतर प्रवास केल्यानंतर शिवाजी महाराजांनी प्रतिज्ञा केली आणि हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. आता प्रश्न असा आहे की जर एखादा सामान्य बालक एक यशस्वी राजा होऊ शकतो, त्यामागे नक्कीच काहीतरी विशेष अशी कारणं असतील. शिवाजी महाराज एवढे मोठे राजा का घडले याचं पहिलं श्रेय जातं ते त्यांच्या मातोश्री जिजाबाईंना. कारण शिवरायांना घडवण्यात जिजाबाईंचं योगदान महत्वपूर्ण आहे. जे संस्कार रूपी बाळकडू, संस्कारांचं जे बीजारोपण बाळ मनावर व्हायला हवं होतं ते जिजाबाईंनी केलं. आजच्या घडीला आपण पालकांसमोर मोठा प्रश्न उभा आहे की आपण म्हणतो आजची मुलं संस्कारहीन होत चाललेली आहेत. यासाठी आजच्या मातांना मी विनंती करतो की जिजाबाईचं अनुकरण करा, ज्यामुळे तुमची मुलं सुद्धा संस्कारक्षम होऊन कर्तव्य दक्ष होतील. दुसरी गोष्ट मला इथे सांगावीशी वाटते ती म्हणजे संस्कार हे कुठून विकत घेता येत नाही, तर संस्कार आपल्या कुटुंबाकडून मिळतात आणि त्याचबरोबर पुस्तकी ज्ञानातून मिळतात. शिवाजी महाराजांवर जे संस्कार घडले, जे संस्कार त्यांच्या मातोश्रींनी घडवले ते रामायण महाभारतातील बोधकथामधून घडवले गेले. त्यांच्यावर संस्कारांचं बीजारोपण केलं. ते कुठून विकत घेतले नव्हते, तर ते रामायण महाभारतातील ज्या बोधकथा आहेत, आदर्श कथा आहेत, त्यांचं वाचन श्रवण केल्यामुळे शिवाजी महाराजांवर हे उदात्त संस्कार झाले. तर आजच्या घडीला मी विद्यार्थी मित्रांना, पालकांना सांगू इच्छितो की आजकाल वाचन संस्कृती लोप पावत चाललेली आहे. वाचन संस्कृतीचा ऱ्हास होताना दिसत आहे. तर हे न करता मुलांनी चांगली चांगली पुस्तके वाचावी, चांगल्या चांगल्या कथा वाचाव्यात आणि त्यातून चांगले चांगले गुण आत्मसात करावे. म्हणजे आपणही चारित्र्य संपन्न, उदात्त, संस्कारशील, संस्कारक्षम नागरिक होऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे शिवरायांच्या चारित्र्यातून आपण घेऊ शकतो ती म्हणजे आपल्याकडे तुटपुंजा जरी सोयी सुविधा असल्या तरी सुद्धा हार न मानता प्रतिज्ञा जर केली तर अशक्य असं काहीही नाही. शिवाजी महाराजांकडे तसा मोठा फौजफाटा नव्हता. ते तसे जन्मतः धनवान नव्हते, पण त्यांच्यानी ठेवलेली केलेली प्रतिज्ञा आणि ठेवलेली दूरदृष्टी यामुळे ते थोर राजा होऊ शकले. शिवाजी महाराजांचं शौर्य, शिवाजी महाराजांचा पराक्रम, शिवाजी महाराजांची यशोगाथा हे सगळं पाहिल्यावर पुन्हा पुन्हा म्हणावेसे वाटते. शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप, शिवरायांचा 8वा साक्षेप
भूमंडळी, आज शिवजयंतीचा हा कार्यक्रम, शिवजयंतीचा हा सोहळा आपल्या प्रशालेमध्ये घडवून आणला. या कार्यक्रमाचे प्रमुख आमचे शिक्षक श्री उमेश कोटकर महाशय, तसेच शिक्षिका सौ मनोजा सावंत आणि आमचे कर्मचारी श्री संदेश शेट्ये, आमचे दुसरे कर्मचारी श्री संकेत मातखोलकर, श्री साईनाथ पेडणेकर आणि माझ्या हायस्कूलच्या सर्व कर्मचारी वर्गाचे मी अभिनंदन करतो आणि सर्व धन्यवाद सर. शिवजयंती निमित्त आमच्या शाळेचे इयत्ता 6वीचे विद्यार्थी आपल्या समोर एकांकिका सादर करतील. एकांकिकेचे नाव आहे स्वराज्याचे शिलेदार. स्थळ 12 जुलै 1607, वेळ रात्रीची. बाजीप्रभू देशपांडे, यशाजी कंक आणि शिवाकाशी बोलत आहेत. महादेवाच्या रूपात प्रत्यक्ष शंभू महादेवच पावतात. मराठी दौलतीच्या कोंडलेल्या सिंहाला महादेवाने सुचवलेल्या या सगळ्या मार्गानेच पुढे जावं लागतं. अन्य पर्याय सध्या तरी नाही. त्यामुळे राजांना आजच्या रात्री किल्ल्याखाली पोचून विशाळगडाकडे रवाना करणे अत्यंत गरजेचे आहे. काही तयारी झाली. महाराजांनी आदेश देतात. दोन पालख्या तयार करा. शिवा, तुझ्यावर मोठी जबाबदारी सोपवणार आहोत आम्ही. महाराज, आपण फक्त आज्ञा द्या. आपण दिलेली कोणतीही जबाबदारी घेऊ नये. शिवा, आम्ही गडावरून 2 पालख्या सोडणार आहोत. एक आम्हाला घेऊन विशाळगडाकडे जाईल, तर दुसरी राज रस्त्यानं जाईल. माझे काम नाही ते सांगा महाराज. दुसऱ्या पालखीत बसण्यासाठी आणखी एक शिवाजी हवा. महाराज, मी समजतो नाही. शिवा, आम्ही विशाळगडाकडे एका पालखीतून निघाल्यानंतर दुसरी पालखी राज रस्त्याने जाणार असल्यानं ती नक्कीच चौहाच्या हाती मिळेल. दुसरी पालखी सापडता चौहा शिवाजी सापडला म्हणून खुश होईल. दुसरा शिवाजी पाहिजे, आमच्या अंगलटीचा चेहरा मोहऱ्याशी जुळणार. हा, आता समजतो. त्याचा मी व्हावा असंच वाटते ना आपल्याला. महाराज, अशी कामगिरी कोण सोडेल? शिवा, दुसरा शिवाजी होणं सोपं नाही. तुझ्या मुळ्या सोडून जा, पण तू सुटणं कठीण. महाराज, भवानीची शपथ आहे तुम्हाला. आता विचार बदलू नका. महाराज, तुमचा जीव महत्वाचा. तुम्ही वाचला तर लाख शिवाकाशी जन्माला येईल. माझ्या जीवाचं शिवा, तुझ्यासारख्या जीवाला जीव देणाऱ्या मावळ मर्दामुळेच हा शिवाजी हा जिथपर्यंत पोहोचला आहे. शिवा, साजा पुढची गोडकिंड मसूद जिद्द जावरचा जाऊ सैनिकांना घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी येऊ लागला. दुसरीकडे शिवाजी
आणि सुरव्याची फळी फोडून गण गाठा. आणि तुम्ही? मी इथे या घोर खिंडीत उभा राहतो. सोबत माझा भाऊ फुलाजी आणि वीर मावळे आहेतच की. एवढाही वेळ लागू आपण गडावर पोहोचेपर्यंत शत्रूंनाही खिंड ओलांडू देणार नाही. नाही माझी, आता जे होईल त्याचा आपण मिळून सामना करू. राजे, प्रत्येक क्षण मोलाचा आहे. कृपा करून तुम्ही पुढं व्हा. जीवाची बाजी लावून आपल्या कितपर्यंत सुखरूप आणलाय त्या कष्टाचं चीज करा. गरीब जवळ आला तो डाव साधण्या अगोदर आपण पुढे व्हा. नपेक्षा सारं व्यर्थ होईल. राजे, आपण पुढे व्हा. शरीराचे तुकडे झाले तरी गरिबांना इथून पुढे सरकू देणार नाही. नेताजीला सोबत घ्या. मी, माझा बंधू फुलाजी आणि तिचे मावळे ही घोर खिंड लढवतो. बाजी, राजे, अश्रू आवरा. निम्मे मावळे घेऊन आपण पुढे व्हा. आपले मावळे एका दमात विशाळ गडाला वेढा घालून बसलेल्या सुरव्याची फळी फोडतील. विशाळ गडाला पोचवतील. मी संतापाने बेभान झालेल्या त्या मसुदाला टक्कर देतो. राजे, तिकडे शिवकाशीने बलिदान दिले असते. आता पाळी आमची आहे. मुलांचा सांभाळ करायला तुम्ही समर्थ असता मला काळजी नसते. पण राजे, काय माझी? राजे, गडावर पोहोचताच इशाऱ्याची नोंद द्या. जोपर्यंत तोफेचा आवाज येत नाही तोपर्यंत शत्रूचा एकही सैनिक इथून पुढे सरकू देणार नाही. अंगात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत आम्ही प्राणपणाने लढू. यासाठी पाहतोच काय, राजांना गडावर टिकवून ठेवण्याची जबाबदारी आता तुमची आहे. हर हर इतिहासात गौरव होईल असे युद्ध लढायचे. जगलो तर शिवरायाचे चरण स्पर्श होतील आणि घरच्या मंडळीलाही भेटता येईल. लढता लढता वीर मरण आले तरी चालेल, पण माघार घ्यायची नाही. होय दादा, आपण शेवटच्या श्वासापर्यंत लढू. चला ना माझ्या मावळ मर्दांनो, प्रत्येकाच्या अंगात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लढायचे. माघार घ्यायची नाही. आणि जगदंबेची शपथ आहे तुम्हाला. बोला हर हर. दादा, शिवाजी राजांचं नाव जरा आदरानं घे, नाहीतर या दरबारीच्या एकाच भावात तुमचं मुंड अस्माता बुडवून दे. शिवाजी, हा काय तुझ्या समोर उभा आहे? अरे आम्ही मावळे म्हणजे प्रति शिवाजीच आहोत. म्हणे शिवाजी कुठं आहे? शिवाजी दाचे आता थोड्याच वेळात विशाळगडावर पोहोचतील. थांबा, कुठं चलो? हा बाजी प्रभू देशपांडे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुम्ही इथून किंचाबद्दल राहू शकणार नाही. छाती होती पोलादी ज्यांची, डोळ्यात ज्यांच्या अंगात, त्या
शिवजन्माच्या शुभाचा आज करती जय जयकार, करती जय जयकार. जय भवानी, जय शिवाजी. शिवरायांची आम्हाला शिकवण आहे. राज्य छोटा का असेना, पण स्वतःच असावा. त्यामुळे अस्तित्व निर्माण करा. धन्यवाद. मी कुमार बाळकृष्ण गुरी याला विनंती करते की त्याने आभार प्रदर्शन करावे. मी आमच्या शाळेचे माननीय मुख्याध्यापक श्री गवस सर, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद, उपस्थित पत्रकार, पालक, हितचिंतक, उपस्थित शिवप्रेमी तसेच आमच्या प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपले सहकार्य केले, त्याबद्दल त्यांचे आम्ही आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपल्याचे जाहीर करतो. धन्यवाद. जय भवानी, जय शिवाजी. शंभू शंकराचं नवराज गडकावर शिवराज 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 राजा शिवराज 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 राजा शिवराज 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 राजा शिवराज 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 राजा शंभू शंकराचं नवराज गडकावर शिवराज 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 राजा शिवराज 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 राजा शिवराज 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 राजा शिवराज 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 राजा. जैसे कि मैंने पहले कहा था, छत्रपति शिवाजी महाराज एक शासक ही नहीं बल्कि एक विचार है, और अगर ये विचार हमें अपने दिलों में हमेशा ज़िंदा रखना है तो हमें उनके विचार हमारे जीवन में लाने होंगे. छत्रपति शिवाजी महाराज का व्यक्तित्व निर्माण करने में उनकी माता सौ जीजाबाई का महत्वपूर्ण योगदान था. आज भी अपने बच्चों का व्यक्तित्व निर्माण करने में माँ का महत्वपूर्ण योगदान रहता है. आशा है सभी माएँ अपने बच्चों को छत्रपति शिवाजी महाराज की गाथाएँ सुनाकर उनका व्यक्तित्व महान बनाने की कोशिश करेंगे. आज के कार्यक्रम में टीचर्स और स्टूडेंट्स ने बहुत ही एफर्ट्स लिए हैं और इस कार्यक्रम को उत्कृष्ट तरीके से ऑर्गेनाइज़ किया. आशा है आप सबको आज का वीडियो पसंद आया होगा. मेरी और इन क्यूट स्कूल बच्चों की तरफ से बाय. छत्रपति शिवाजी महाराज की जय.